नमस्कार, मी स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण सणाच्या वेळी केला जाणारा कांदा लसूण न घालता संपूर्ण स्वयंपाक बघणार आहोत। ही थाळी आपण वेगवेगळ्या सणांना जसं की रक्षाबंधन, गणेश चतुर्थी किंवा अजून कुठल्याही सणाला बनवू शकतो। या थाळीमध्ये कुठेही कसलाही कांदा लसूणीचा वापर केलेला नाहीये। तशीच ही थाळी पटकन बनवून होते। तासा दीड तासामध्ये ही थाळी बनवून होते। फक्त याची पूर्वतयारी थोडी आपल्याला आदल्या दिवशी करावी लागते। जसं की या थाळीमध्ये मी असे काही मसाले दाखवलेले आहे, जे मसाले आपण आधी बनवून ठेवले तर आपला स्वयंपाक पटकन होतो। स्पेशली जी रस्सा भाजी असते किंवा पनीरचे आयटम असतात ते पटकन तयार होतात। तसंच ज्या भाज्या कट करायच्या असतात त्या सुद्धा आपण आदल्या दिवशी कट करून ठेवू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटर पनीर, व्हेज कोल्हापुरी, खीर असे वेगवेगळे पदार्थ पाहणार आहोत। तसंच या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या टिप्स ट्रिक्स दिलेल्या आहेत, तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। अजून कुठले व्हिडिओ आपल्याला माझ्याकडून पाहायला आवडतील ते कमेंट करून कळवा, म्हणजे मी ते भविष्यात बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन। तसंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। चला तर मग पटकन सुरू करूया रेसिपीला। थाळी बनवायला घेण्याआधी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे। हे वाटण आपण आदल्या दिवशी सुद्धा बनवून ठेवू शकता। तसंच हे वाटण फ्रीजमध्ये ठेवल्यास 6 ते 7 दिवस हवाबंद डब्यामध्ये छान टिकतं आणि आपल्या खूपशा रेसिपीज पटकन बनवून होतात। वाटण बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी ते 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। जसं तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये 1 बे लीफ घालायचे, 6 ते 7 लवंग, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 चमचा भरून काळी मिरी, 2 चमचे धणे। सगळे मसाले मिनिटभरासाठी परतून घ्यायचे। 1 इंच आलं बारीक चिरलेलं, 1 ढोबळी मिरची रफली चॉप करून घ्यायची। ढोबळी मिरची आता आपल्याला 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर परतून घ्यायची। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि मिरच्या सुद्धा आपल्याला 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचे। आता याच्यामध्ये मी अर्धा किलो टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। अर्धा किलो म्हणजे 7 ते 8 टोमॅटो होते। चवीनुसार मीठ घातल्यावर आपल्याला सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मीठ घातल्यावर कुठल्याही पदार्थाला पटकन पाणी सुटतं आणि तो पदार्थ लवकर शिजला जातो। थोडेसे कोथिंबीरीचे देठ आपल्याला इथे घालायचे। 1 चमचा पांढरे तीळ, 2 चमचे काजू। इथे आपण या ग्रेव्हीमध्ये मगज म्हणजेच वॉटरमेलन सीड सुद्धा वापरू शकता। आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आणि याच्यावर झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं। 10 मिनिटांनंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे। आपण पाहू शकता टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेले आहे। तरी आपण चमच्याच्या मदतीने असे थोडेसे त्याला प्रेस करून मॅश करून घेतोय आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। हे सगळं टोमॅटोचं जे मिश्रण आहे ते आपल्याला कम्प्लिटली थंड करून घ्यायचे। थंड झालेलं सगळं मिश्रण आपल्याला एका मिक्सर जारमध्ये घालून पाणी न घालता स्मूथ वाटून घ्यायचे। इथे मी 7-8 काश्मीरी मिरच्या पाण्यामध्ये भिजवून घेतल्या होत्या। या मिरच्या सुद्धा आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून वाटून घ्यायचे आहेत। इथे मी हे सगळं टोमॅटोचं मिश्रण स्मूथ वाटून घेतलेलं आहे। आपण पाहू शकता काय सुरेख मस्त रंग आलेला आहे। आता आपल्याला एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यायचंय। जसं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक गाईचं तूप घालायचे। तेल तूप दोन्ही गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा जिरं पावडर आणि 2 चमचे धने पावडर घालायची आणि अर्धा चमचा गरम मसाला। सगळे मसाले तेलात आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचे। याने मसाल्यात अजिबात कच्चेपणा राहत नाही। मसाले तेलामध्ये परतत असताना गॅसची फ्लेम कायम लो ठेवावी, नाहीतर मसाले जळू शकतात। आता आपल्याला कढईमध्ये आपण जी टोमॅटोची पेस्ट वाटून घेतली होती ती सगळी पेस्ट मसाल्यामध्ये घालून घ्यायची। सगळी ग्रेव्ही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। 2-4 मिनिटं परतून घ्यायची आणि नंतर झाकण लावून 10 ते 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची। टोमॅटोची पेस्ट आपल्याला शिजवत असताना प्रत्येक 5 मिनिटांनंतर झाकण काढून ढवळून घ्यायची, म्हणजे ती खाली तळाला जळणार नाही। 15 मिनिटांनंतर आपण पाहू शकता आपला मसाला खूपच जाडसर असा झालेला आहे। तसंच तो बाजूने सुद्धा सुटायला लागलेला आहे। आपल्याला हा मसाला अजून 4 ते 5 मिनिटं कढईमध्ये परतून घ्यायचा आहे। मसाल्याला सुद्धा बाजूने खूप छान असं तेल सुटलेलं आहे।
इथे हा आपला ग्रेव्हीचा मसाला तयार झालेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। हा मसाला कम्प्लिटली थंड करून घ्यायचा आहे आणि एका हवाबंद कंटेनरमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे। हा मसाला 6 ते 7 दिवस आरामात टिकतो। तसंच हा मसाला वापरून आपण खूप वेगवेगळ्या ग्रेव्हीज बनवू शकतो। आजच्या थालीमध्ये मी हाच मसाला वापरून मटर पनीर तसंच व्हेज कोल्हापुरी बनवणार आहे। हा मसाला वापरून आपण व्हेज हंडी, आलू गोबी अशा वेगवेगळ्या ग्रेव्ही बनवू शकतो। मटर पनीर बनवण्यासाठी आपण जे टोमॅटोचा ग्रेव्ही बेस मसाला केला होता त्या मसाल्याचे मी इथे 2 चमचे घेतलेले आहे। त्यामध्ये गरम पाणी घातलंय आणि हा मसाला आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। गरजेनुसार पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची। इथे मी 2 मोठे चमचे मसाल्यासाठी 1 कप पाणी घेतलेलं आहे। मसाला आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा आहे। मसाला चांगला शिजला की आपल्याला यामध्ये 1 कप मटर घालायचे, तसंच 200 ग्रॅम पनीर क्यूबमध्ये कट करून घालायचे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचे। यामध्ये आपण आपल्याला हवं असल्यास गरम मसाला किंवा आपला साठवणीचा मसाला घालू शकता, परंतु आपण टोमॅटोच्या बेस ग्रेव्हीमध्ये गरम मसाला घातला होता त्यामुळे मी इथे गरम मसाला वापरत नाही। 5 मिनिटांनंतर झाकण काढून घेतलं। अजून 1-2 मिनिटं आपल्याला हा मटर पनीर शिजवून घ्यायचे आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपण पाहू शकता किती फटाफट हा मटर पनीर बनून तयार झाला। आता आपण बनवायला घेऊया व्हेज कोल्हापुरी। व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी आपल्याला व्हेज कोल्हापुरीचा मसाला बनवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी 8 ते 10 काळी मिरी, 4 ते 5 लवंग, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 1 काळी वेलची, 2 हिरव्या वेलच्या, 6 ते 7 लाल मिरच्या, 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं, 1 चमचा खसखस, पाव चमचा मेथी दाणे, तसंच पाव चमचा कच्ची बडीशेप। सगळे मसाले आपल्याला मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे। आपल्याला हे मसाले खूप भाजायचे नाहीये। हलके भाजले की त्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं घालायचे आणि सुकं खोबरं आपल्याला हलकं तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। ऑलमोस्ट सुकं खोबरं भाजत आलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये 7 ते 8 काजू घालायचे आणि गॅस बंद करायचे। हा सगळा मसाला आपल्याला कम्प्लिटली थंड करून घ्यायचा आहे। इथे सगळा मसाला थंड झालेला आहे। हा मसाला आता आपल्याला एका मिक्सरमध्ये घालून पाणी न घालता याची स्मूथ पावडर बनवून घ्यायची। हा मसाला आपण आदल्या दिवशी सुद्धा करून ठेवू शकता। पाणी न घालता वाटल्यामुळे हा मसाला 7 ते 8 दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकतो। हा आता आपला मसाला मिक्स तयार आहे। नारळाच्या कुठल्याही ग्रेव्हीमध्ये आपण हा मसाला वापरू शकता। आता व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी मी इथे 1 मोठा चमचा मसाला घेतलेला आहे। त्यामध्ये पाणी घालून याची एक स्मूथ पेस्ट मी वाटून घेते। मसाला तयार झाला। आता आपण व्हेज कोल्हापुरी बनवायला घेऊया। व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी खूप वेगवेगळ्या भाज्या लागतात, तेव्हा ह्या भाज्या सुद्धा आपण आदल्या दिवशी रात्री कट करून ठेवू शकता। इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाट्याचे बारीक तुकडे कट करून घेतलेले आहे। कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये बटाटे घालून घेतले। बटाटे 3 ते 4 मिनिटांसाठी हलके परतून घेतले। बटाटे परतल्यानंतर आता यामध्ये फ्रेंच बीन्स घालायचे। फ्रेंच बीन्स सुद्धा आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये गाजर आणि काही मटार घालायचे। आपण इथे आपल्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या घालू शकता आणि ज्या भाजीला शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो ती भाजी आधी घालावी, जी भाजी पटकन शिजली जाते ती नंतर घालावी। इथे मी कॅप्सिकम सगळ्यात शेवटी घातलेला आहे कारण तो पटकन शिजतो। आता या सगळ्या भाज्या 1-2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। सगळ्या भाज्या आपल्याला खूप परतून मऊ करायच्या नाहीये, त्याला हलकासा क्रंच राहिला पाहिजे, एवढेच या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या। भाज्या आपल्या ऑलमोस्ट होत आलेल्या आहे। आता मी इथे आपण जे वाटप तयार करून ठेवलं होतं ते वाटप मी भाजीमध्ये घालून घेते। सगळं वाटण भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। वाटण व्यवस्थित मिक्स झालं की असा मध्ये थोडासा जागा करून घ्यायचा आणि आपण जो टोमॅटो बेस मसाला तयार करून घेतला होता
त्या मसाल्याचा 1 ते 1.5 चमचा व्हेज कोल्हापुरीमध्ये घालून घ्यायचा। आता यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं, मसाला व्यवस्थित मिक्स करायचा, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि 3 ते 4 मिनिटं व्हेज कोल्हापुरी शिजवून घ्यायची। आवडत असल्यास थोडासा पनीर घालून घ्यायचा। सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। आपण पाहू शकता आपली व्हेज कोल्हापुरी शिजायला लागलेली आहे। आता आपल्याला यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता व्हेज कोल्हापुरीवर झाकण ठेवून छानपैकी मसाल्यामध्ये 3 ते 4 मिनिटं आपल्याला ही व्हेज कोल्हापुरी शिजवून घ्यायची। 5 मिनिटांनंतर मी इथे झाकण काढून घेतलेलं आहे। आपण पाहू शकता आपली व्हेज कोल्हापुरी खूपच सुंदर दिसते। आता ही व्हेज कोल्हापुरी आपली तयार झालेली आहे। आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण बनवतोय गोडाचा पदार्थ आणि तो म्हणजे तांदळाची खीर। खीर बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी बासमती तांदूळ एका बाउलमध्ये घेतलेले आहे। हे तांदूळ आपल्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचे। स्वच्छ धुतलेले तांदूळ आपल्याला एका चाळणीवर घालून तांदळातलं सगळं पाणी निथळून घ्यायचे। पाणी निथळण्यासाठी आपल्याला तांदूळ चाळणीवर 15 ते 20 मिनिटं असेच ठेवून द्यायचे। खीर बनवण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे। तूप जसं गरम झालं की आपल्याला या गरम तुपामध्ये ड्रायफ्रुट्स घालून तळून घ्यायचे। ड्रायफ्रुट्स आपल्याला 2 ते 3 मिनिटच तुपामध्ये परतून घ्यायचे। इथे मी काजू, बदाम आणि पंपकिन सीड्स घेतलेले आहे। आपण आपल्या आवडीचे कुठलेही नट्स इथे वापरू शकता। आपण पाहू शकता आपले नट्स हलके तांबूस रंगावर आलेले आहे। आता आपल्याला हे नट्स एका वाटीमध्ये काढून घ्यायचे। आता यामध्ये घालायचे आहे 3 ते 4 लवंग। तांदळाच्या खिरीला सपोज आपण लवंगाची फोडणी दिली तर खिरीला सुंदर एक फ्लेवर येतो। काही लोक लवंगाबरोबर दालचिनीचा एक छोटासा तुकडा सुद्धा टाकतात। लवंग खूप छान फुललेले आहे। आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया। तांदूळ मिनिटभर परतून घ्यावा। याच्यामध्ये आता आपल्याला 7 ते 8 मनुके घालायचे आणि मनुके सुद्धा तांदळाबरोबरच भाजून घ्यायचे। आता इथे एक छोटीशी टिप आहे जी मी कायम खीर बनवताना किंवा कुठलाही तांदळाचा गोडाचा पदार्थ बनवताना फॉलो करते, ती म्हणजे तांदूळ आणि मनुके बरोबर भाजणं। याने काय होतं की तांदूळ ओव्हरकुक होत नाही किंवा जास्त तो भाजला जात नाही। आता तांदूळ जास्त भाजला तर तो हवा तसा शिजत नाही किंवा कमी भाजला गेला तर तो खूपच मऊ किंवा चिकचिकीत होतो। आणि दुसरी गोष्ट जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती म्हणजे मनुके कढईमध्ये घातल्यावर लगेच म्हणजे विथिन 30 सेकंड ते भाजले गेले जातात। म्हणून जेव्हा तांदूळ आणि मनुके एकसाथ भाजले जातात तेव्हा जेव्हा तांदळाचं मॉइश्चर सगळं समाप्त होतं, तांदूळ व्यवस्थित भाजला गेला जातो, तेव्हा तांदळाच्या उष्णतेमुळे मनुके सुद्धा पटकन भाजतात, मनुके सुद्धा पटकन चांगले फुलतात। आणि मनुके एकदा तांदळामध्ये चांगले फुलले की आपण समजायचं आपला तांदूळ सुद्धा परफेक्ट भाजला गेला आहे। मी सांगितल्याप्रमाणे आपण इथे पाहू शकता मनुके खूप छान तांदळामध्ये फुललेले आहे। एकदम लालसर असे ते मनुके भाजून आलेले आहे आणि आपला तांदूळ सुद्धा ओव्हरकुक झालेला नाहीये। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। खिरीमध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। इथे मी अर्ध्या वाटी तांदळासाठी 1 वाटी गरम पाणी घातलेलं आहे। भातावर झाकण घालून आपल्याला हा भात 5 ते 6 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे। भात व्यवस्थित शिजलेला आहे। थोडासा आपण त्याला मिसळून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला 1 लिटर गरम दूध घालायचे। आपण पाण्याऐवजी सगळा भात दुधामध्ये सुद्धा शिजवू शकता। खीर खूपच क्रीमी होते। त्याच्यासाठी आपल्याला दूध थोडंसं एक्स्ट्रा म्हणजे 1 लिटरच्या ऐवजी 1.5 लिटर दूध इथे घ्यावं लागेल। आता या खिरीमध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे, तो म्हणजे हळदीचं पान। हळदीच्या पानाने आपल्या पदार्थाला, स्पेशली गोडाच्या पदार्थाला खूप छान सुगंध येतो, खूप छान फ्लेवर येतो। तसंच या सीझनमध्ये हळदीची पानं खूपच इझिली अवेलेबल असतात। सपोज आपल्याला हळदीची पानं मिळत नसेल तर आपण इथे वेलची पूड सुद्धा वापरू शकता। हळदीच्या पानाबरोबरच तळलेले सगळे ड्रायफ्रूट सुद्धा मी इथे आता खिरीमध्ये घालून घेतलेले आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे साखर सुद्धा घालून घ्यायची आहे। अर्धी वाटी तांदळासाठी मी इथे अर्धी वाटी साखर घेतली। ही परफेक्ट गोड होते, खूप जास्त गोड होत नाही। परंतु कुणाला सपोज खीर खूप जास्त गोड आवडत असेल तर त्यांनी थोडीशी साखर एक्स्ट्रा घ्यायला काही हरकत नाही। खिरीचे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण खिरीमध्ये घातलेले आहे।
या जागी आपण केशर सुद्धा वापरू शकता, परंतु मी ते हळदीचं पान वापरलं असल्यामुळे मी इथे केशराचा वापर करत नाहीये। आता ही खीर आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। खीर शिजवत असताना आपल्याला फ्लेम लो टू हाय ठेवायची आहे, कारण लो टू हाय फ्लेमवर शिजवल्यामुळे सगळ्या पदार्थांची खूप छान चव खीरीमध्ये उतरते, सगळे फ्लेवर चांगले मिसळून येतात। 10 ते 15 मिनिटं खीर छान शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया, आपली खीर तयार झालेली आहे। आता आपण बटाट्याची भाजी तयार करायला घेऊया। बटाट्याची भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं, त्यात अर्धा चमचा मोहरी घातल्या, मोहरी चांगल्या तडतडल्या की अर्धा चमचा जिरं घातलं, जिरं चांगलं फुललं की त्यात पाव चमचा हिंग घातला, तसंच थोडीशी कढीपत्त्याची पाने घातली। कढीपत्त्याची पाने घातल्यावर आपल्याला मिनिटभरासाठी ती पाने परतून घ्यायची आहे। कढीपत्त्याची पाने अशी परतून घेतली की फोडणीला खूप सुंदर असा फ्लेवर येतो। त्यानंतर अर्धा इंच किसलेलं आलं घातलं, 2 हिरव्या मिरच्या घातल्या, 2 ते 3 मिनिटं हिरव्या मिरच्याने आलं छान मंद ते मीडियम आचेवर परतून घेतलं। आता आपल्याला यात थोडीशी पाव चमचा हळद घालायची आहे। हळद सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे। हळद फोडणीमध्ये घातल्याने भाजीला छान पिवळा रंग येतो। आता आपल्याला यामध्ये बटाटे घालायचे। बटाटे मी कट करून पाण्यामध्ये घालून ठेवले होते, कारण ते काळे पडू नये म्हणून। बटाटे व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे, चवीनुसार मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण लावून 7 ते 8 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची। इथे मी बटाट्याची साधी पिवळी भाजी केलेली आहे, परंतु आपण जो ग्रेव्ही बेस तयार केला होता टोमॅटो वापरून, तो ग्रेव्ही बेस वापरून आपण इथे बटाट्याचा रस्सा भाजी सुद्धा करू शकता। 7 ते 8 मिनिटांनंतर मी झाकण काढून घेतलं। आपण पाहू शकता बटाटे खूप छान शिजलेले आहे। आपली ही भाजी तयार झालेली आहे। याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं आणि भाजी तयार। आता आपण बनवतोय डाळीची आमटी। डाळीची आमटी बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुरीची डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे। सगळी धुतलेली डाळ आपल्याला एका प्रेशर कुकरमध्ये घालून घ्यायची आहे। पाणी घालायचंय, पाणी आपल्याला डाळीच्या 1 इंच वर येईल इतपत पाणी घालायचंय। बारीक चिरलेला टोमॅटो, हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। इथे मी 2 हिरव्या मिरच्या घातल्या। आपण आपल्या तिखट खाण्याच्या सवयीनुसार हिरव्या मिरच्या ॲडजस्ट करू शकता। अर्धा चमचा तूप घालायचंय, तसंच पाव चमचा हळद पावडर घालायची आहे। एवढं सगळं घालून आपल्याला ही डाळ 3 ते 4 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यायची। आता डाळीसाठी एक फोडणी बनवून घेऊया। फोडणीसाठी एका कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये मोहरी घातल्या, मोहरी चांगल्या तडतडल्या की जिरं घातलं, जिरं चांगलं फुललं की यामध्ये कढीपत्ता घातला। कढीपत्ता घालून 1 मिनिटभर परतून घेतलं, नंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग घातला, तसंच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 1 ते 2 मिनिटं परतून घेतलं। त्यानंतर उकडलेली सगळी डाळ या फोडणीमध्ये घालून घेतली। डाळीमध्ये गरम पाणी घालून आपल्याला डाळीची कन्सिस्टन्सी हवी तशी ॲडजस्ट करून घ्यायची। आता इथे मी 2 चमचे ओल्या नारळाचं खोबरं घेतलेलं आहे। हे खोबरं आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचे। खोबरं घालणं हे टोटली ऑप्शनल आहे। ज्यांना खोबरं डाळीमध्ये आवडतं त्याने घालावं, नाहीतर स्किप केलं तरी चालतं। डाळीतले सगळे फ्लेवर बॅलन्स करण्यासाठी अर्धा चमचा गूळ, चवीपुरतं मीठ घालून आपल्याला डाळ 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची। डाळ शिजत असताना आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा डाळीमध्ये घालून घ्यायची। चार ते 5 मिनिटं डाळ शिजवून झाल्यावर गॅस बंद करावा। आपण पाहू शकता इथे आपली डाळ सुद्धा तयार झालेली आहे। तळणामध्ये आपण बनवतोय मूग डाळीची भजी। मूग डाळीची भजी बनवण्यासाठी मूग डाळ मी इथे 5 ते 6 तास भिजत ठेवली होती। यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेलं आलं अर्धा इंच, तसंच 2 ते 3 हिरव्या मिरच्या। आपल्याला तिखट जास्त आवडत असेल तर हिरव्या मिरच्या पण जास्त करू शकता। डाळ आपल्याला मिक्सरमध्ये घालून दरदरीत वाटून घ्यायची। वाटलेल्या डाळीमध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद पावडर, मीठ चवीनुसार, तसंच बारीक चिरलेली कोथिंबीर, एवढं सगळं घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। भजी तळण्यासाठी आपल्याला तेल मध्यम गरम करून घ्यायचे। जसं तेल मध्यम गरम झालं की आपल्याला एका चमच्याच्या मदतीने छोटी छोटी भजी घालून तळून घ्यायची। भजी आपल्याला अलटून पलटून दोन्ही बाजूने तळून घ्यायची आहे। तसंच भजी तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, म्हणजे भजी आतपर्यंत छान क्रिस्पी कुरकुरीत तळली जातात। भजी तळून झालेली आहे, ही आता एका जाळीमध्ये काढून घेते, म्हणजे सगळं तेल निथळलं जाईल आणि नंतर ही आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया। इथे आपली भजी सुद्धा तयार झाली आहे। आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे। आपण पाहू शकता
केवढ्या पटकन आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे। फक्त हा स्वयंपाक बनवण्यासाठी आपल्याला काही प्लॅनिंग करावं लागतं, काही पूर्वतयारी आपल्याला आदल्या दिवशी करून ठेवावी लागते। अशी ही थाळी नक्की बनवून पहा। आवडली असल्यास कमेंट करून कळवा। सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तसंच आपल्याला अजून कुठल्या रेसिपी माझ्याकडून पाहायला आवडतील त्या नक्की कमेंट करून कळवा। भविष्यात मी त्या नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद।